काल रात्री लय लेट झाला झोपायला, कारण ब्लॉग एडिट करायचा होता, त्यामुळे लय लेट झाला. आज उठल्या उठल्या मम्मीची आठवण आली, कारण लेट उठलो की मम्मीची हाक ऐकू यायची, दाद्या उठ लवकर उशीर झालाय. आणि मग मी उठायचो. तर आता उठलोय, माझ्या मित्रांनी सगळ्यांनी आवरले आणि आता आम्ही निघालोय. जास्त उशीर झालाय त्याच्यामुळं गडबड चालू जायची. दिवसातले 9 तास कंपनीमध्ये घालवल्यानंतर आम्ही रूमवरती येतो आणि मग पुढच्या कामासाठी आम्हाला सज्ज व्हावं लागतंय. रूमवर आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही फ्रेश होतो आणि जेवण बनवायच्या नादी लागतो. तर मित्रांनो, जेवणाचा सेटअप आपल्या भावानं लावलाय आशुतोषनं, आणि आम्ही आता अंडे आणलेत, कारण माझा अंड्याचा ट्रे संपलेला. बघू शकता 4-5 शिल्लक राहिलेली. मी म्हटलं पिशवीतनं येता येताच अंडे आणू, आणि आता ही अंडी अशी इथं व्यवस्थित लावतो ट्रेमध्ये आणि ठेवतो ट्रे एका साईडला. आणि जिमला जायचं आहे आजपासून आमचे प्रॉपर सेट असणार आहेत, म्हणजे शोल्डरचे, ट्रायसेपचे, बायसेपचे, असं प्रॉपर सेट वाईज आम्ही व्यायाम करणार आहे. कारण आम्ही भरपूर दिवस झालं फक्त मिक्सच व्यायाम करत होतो, सगळा कार्डिओ पण त्यातच मिक्स, मशीन नंतर डंबेल्स वगैरे सगळं मिक्सच मारत होतो. मग आता आम्ही तेवढी आमची स्ट्रेंथ झाल्या की आम्ही आता व्यवस्थित व्हेरिएशनवाले सेट मारू शकतोय. सो आज आम्हाला तो बोलला या, मग तुम्हाला सगळं सेटची माहिती देतो, कोणत्या मसलसाठी कोणता व्यायाम करावा लागेल काय ते सगळं सांगतो बोलला. सो आता आम्ही अंडे हे ठेवतो आणि जिमला पळतो. लवकर जाऊन जिमला जाऊन येतो. ऍक्च्युली मी सकाळी जाणार होतो जिमला, पण रात्री एडिटिंग करायला लई वेळ झाला. 1 वाजता मी झोपलो एडिटिंग पूर्ण कम्प्लीट करून, व्हिडिओ एक्सपोर्ट करून. सो मला वेळ झाला, त्याच्यामुळे मी सकाळी लवकर उठलो नाही, कारण ते जेवलेलं मला ते डायजेस्टच व्यवस्थित झालं नाही. त्याच्यामुळं म्हटलं रात्री जाऊया आणि उद्यापासून व्यवस्थित जाऊ, म्हणजे आता मी एडिट पण व्यवस्थित टायमात करेन आणि झोपेन, म्हणजे उद्या लवकर जाऊन मी जिमला जाईन. सो आता हे ठेवून घेतो आणि मस्तपैकी जिमला जाऊन येतो, व्यवस्थित सेट वगैरे मारतो प्रॉपर. बघू आजचा दिवस कसा जातोय, कारण आजपासून सगळा प्रॉपर व्यायाम चालू होणार आहे. सो भेटू जिमवरून आल्यानंतर. तर मित्रांनो, आम्ही 2 जण आता जिमला जाऊन आलोय. आज चेस्टचा वर्कआउट होता, चेस्टचे व्हेरिएशन मारायला लावलेले. इतका खतरनाक केलाय का नाही आजचा दिवस, काय विचारू नका. लय मस्त, लय म्हणजे आय फील व्हेरी कॉन्फिडंट, एकदम आत्मविश्वासाचा अंगात भरल्यासारखं वाटायला लागलं. भाऊ तुला कसं वाटतंय, हाऊ डू यू फील? अशी छाती माझी फुगून आली. किती भुकले बघा, इतके असं ऊर भरून आलाय का नाही, काय विचारू नका. त्याच्यावर स्ट्रेच मार्क आहेत, त्याच्यामुळे नाही दाखवला असते भाव आपला. काय विषय नाही, इतकं मस्त वाटलं का नाही आजचा दिवस, काय विचारू नका, लय मस्त वाटलं. आणि असंच आम्ही दररोज ते जे सेट आम्हाला सांगतील ते सर, ते आम्ही मारणार आहे. त्यांना विचारलं सेट उद्या कोणता सेट मारू, म्हणजे जरा प्री प्लॅनिंग करीन नाही का, व्हिडिओ बघीन प्रॉपर कसं मारायचं असतं ते व्हेरिएशन ते. तर ते बोलले नाही उद्या सांगतो तुला कसं मारायचं, नाही तू उतावळा नवरा गुडघ्याला भाषे तू करशील तर का विषय येऊन उद्या डायरेक्ट चालू करशील म्हणून त्यांनी सांगितलं नाही, उद्या म्हणजे उद्या सांगतो तुला. तर ते पण आम्हाला तांडका सपोर्ट करतात भावानं, काय विषय नाही. त्यांना पण असं वाटतंय आमची बॉडी व्हावी, कारण आमचं जरा जास्त प्रयत्न चालू आहे हे त्यांना दिसून येते कदाचित. सो इतका दिवस छान केलाय, असाच आमचा आठवडा पण जाऊ, 4 आठवडं, 1 महिना, 1 वर्ष, 6 महिने, किती पण महिने, पुढचं सगळं आयुष्य आमचं बॉडी बिल्डिंग क्षेत्रात चांगलं जाऊ. आणि आम्हाला बॉडी बिल्डिंग क्षेत्रात उतरायचंय, त्याच्यामुळे आम्हाला असाच कॉन्फिडन्स दररोज एक्स्ट्रा बिल्ड हो. हीच आमच्या डंबेल शर्मी प्रार्थना करतो. डॅनीला आपल्या धनंजय दळवीला ऍथलीट व्हायचंय, बॉडी बिल्डिंग मध्ये काय गोल्ड पदक त्याला घ्यायचंय, त्यामुळे त्याला सपोर्ट करा तुम्ही, तो तसा प्रयत्न करतोय. थँक्यू भावा, तू ओळखलंयस. तर मित्रांनो बघू शकताय आपल्या सोनानं मस्तपैकी त्याचं कवच काढायला घेतलंय, अंडे उकडलेत. भाऊ पिक्चर बघायला लागलाय, जास्त मग नाही. आणि भाऊ काय करतोय, माझ्याकडे बघतोय, एडिट करतोय, रील बघतोय. ओके, तर सोनाने हे घेतलंय. आणि सोन्याचं आवडतं का नाही? अच्छा, सोनं आवडतं का नाही हे तुझ्या? अभी ना जाओ छोड़ कर ये दिल अभी भरा. तर मित्रांनो, सोनानं गाणं लावलंय आणि त्या गाण्याचा आनंद घेत आम्ही हे सुद्धा उकडलंय. आणि सोना कवच काढायला लागलाय आणि मी माईक हातात घेऊन व्हिडिओ काढायला लागलोय. काय बोलतोय माझ कळणं झाले. सोना काय म्हणते तुम्ही? काहीतरी मी बोलत असते नाही का, असू दे, काय विषय नाही. तर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी काय आणलंय ते. माईक असा आता मी चिटकवलाय, तर मला गोष्ट दाखवतो. तर मी ते 10 रुपयाचं पॅकेट आणण्यापेक्षा म्हणलं हेच घेऊया. हे 25 रुपयाला भेटलं, एवढं 1 किलो. किती दिवस झाले नाही का.
किती छान एक मिल व्यवस्थित बनल दिवसाची, लय मस्त. आणि 25 रुपयाला आणले त्याच्यामुळे तर लय आनंद आहे. कमी रेटमध्ये आपल्या चिपेस्ट प्राइस मध्ये आपल्याला भेटलंय, त्याच्यामुळे काही विषय नाही. सो अशा आणि गोष्टी आपण घ्यायच्या छोट्या छोट्या किमतीच्या आणि जास्त आपल्याला फायदा देणाऱ्या. सो हे आता मी घेतलंय, अजून काहीतरी घे. आणि सोनानं आपल्या डाएट आणलाय छान. सोना काय आणणार आहे सांग? ठरवलेलं नाही. ओके, काय सोना पण मला सपोर्ट करतोय या असल्या गोष्टी घ्यायला. मला सांगतोय ही असलं घेत जा, त्यात जरा चांगलं काय काय असतं. बघू, मी पण अभ्यास करणार आहे. सोना प्रॉपर अभ्यास करून आलाय. हो, मला सपोर्ट करतोय तेव्हा अभ्यास करून, काही विषय नाही. तर आपण आता ही रेसिपी बनवूया. गणली तर गणली, पण तशीच खाणार, पण दररोज खाणार, काही विषय नाही. आता हे आणले त्याच्यामुळे मला खावं लागणार आहे. तर मित्रांनो, आता आम्ही जेवतो आणि झोपी जातो. तोपर्यंत मित्रांनो, ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन डेली ब्लॉग मी टाकत राहीन. मी काही थांबणार नाही, त्याच्यामुळं माझे ब्लॉग बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुड नाईट, स्वीट ड्रीम, बाय बाय.